सारखा तुम आम्हाला रगडणार लोकांना मार्चच्या 14 तळ्यातलं पाणी पाजून 14 तळ्याच्या पाण्याला आग लावता लावता या ठिकाणी माणसाला जाती जातीमध्ये बांधून या ठिकाणच्या महिलांना गुलाम बनवणारी, या ठिकाणच्या दलितांना गुलाम बनवणारी मनस्फूर्ती मार्चच्या 14 तळ्याच्या काठावर त्यांनी दणादणा पेटवली. आणि या ठिकाणचा देव इथल्या गरिबाला घर देऊ शकत नाही, या ठिकाणचा देव या आमच्या माय बहिणीला संरक्षण देऊ शकत नाही, या ठिकाणचा देव आमच्या माणसाला माणसासारखा सन्मान देऊ शकत नाही, आणि या ठिकाणचा देव आम्हाला दर्शनही देऊ शकत नाही. म्हणून नाशिकच्या काळारामाला ज्यांनी 8 महिने आपल्या सहकाऱ्यांच्या वतीनं बंदिस्त केलं, आपल्या लोकांच्या तुरुंगात टाकलं आणि संविधानामध्ये या ठिकाणच्या गुलामांचं स्वातंत्र्य दिलं, या ठिकाणच्या गरीब लोकांना श्रीमंत करण्याचा रस्ता दिला, गाव कुसाबाहेरची वस्ती गावामध्ये आणली. या ठिकाणी ज्याला पाठी पुस्तक माहित नव्हतं, ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, त्यांना बोलकं बनवण्याचं काम केलं. आणि ज्यांनी या ठिकाणी या देशाचं संविधान देऊन या ठिकाणच्या सर्वच लोकांना ज्यांनी अधिकार मिळवून दिले, आणि ज्यांनी आपल्या घरातल्या मुलींनाच नाही तर या देशाच्या तख्तावर असलेल्या इंदिरा गांधीला सुद्धा या ठिकाणच्या पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न केले, ते आपल्या सर्वांचे मसिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. या भीमा कोरेगावच्या भीमा नदीच्या तीरावर ज्यांनी 28,000 जातीवादी पेशव्यांना नेस्तनाबूत केलं आणि गांधीला पाय लावून पायाला लावलं, या ठिकाणी आमच्या माणसाच्या गळ्यामध्ये असलेलं मडकं आणि कमलेला असलेला जाडू हा काढायला नकार देणाऱ्या बुधवार पेठ बसून आया बहिणींच्या उरावर रंगेल जवानी करणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाच्या सरदार सेनापतींना ज्यांनी आपल्या तलवारीच्या पाठीवर या पुण्यामधून भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावर अंधारा रात्री आमच्या माणसाला जर तुम्ही माणसासारखं जर जिणं देत नसाल, आमच्या घरामध्ये बांधलेलं मडकं काढत नसाल, आमच्या माणसाच्या कमरेला बांधलेला झाडू काढत नसाल, गावाच्या बाहेर चिड्या मुंग्यांना साखर देणारी माणसं असताना, गाव कुसाच्या बाहेर माणसासारखी माणसं असताना त्या माणसांना जर तुम्ही गुराढोरासारखी वागणूक देत असाल, आगेंदारीला बसलेल्या डुकराला जी किंमत आहे ती किंमत आमच्या माणसाला देत नसाल, तर लाट मारतो शनिवारवाड्याच्या पेशव्यांना आणि आमच्या माणसाच्या स्वातंत्र्याच्या, आमच्या माणसाच्या हक्काच्या मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्याच्या सनदीसाठी ज्या 300 महारवीरांनी ब्रिटिशांची हात मिळवणी केली आणि त्यांना सांगितलं, जर तुम्ही आमच्या माणसांना जर माणसासारखं जर अधिकार देणार असाल, जर तुम्ही आमच्या माणसांना तुमच्या सैन्यामध्ये नोकरी देणार असाल, जर आमच्या चिल्ल्या पोरांना तुम्ही जर शिकायला शाळेत टाकणार असाल आणि तुमच्यासारखं सुटाबुटातला माणूस आमच्यासाठी घडवणार असाल, तर आम्ही तुमच्या बाजूने लढतो. आणि मग 31 डिसेंबरच्या रात्री 1818 साली 28,000 पेशवे की ज्यांच्याकडं तोफ होती, ज्यांच्याकडं बारूद होता, ज्यांच्याकडं बाल्या होते, ज्यांच्याकडं बलशा होत्या, आणि आपल्या सैनिकांकडं 3,000 महारवीरांकडं फक्त तळपत्या तलवारी होत्या. त्या तळपत्या तलवारींनी पेशव्यांचा गोळा बारूद चालला नाही, पेशव्यांच्या टोपा चालल्या नाही, हातातल्या बंदुका हातातच राहिल्या आणि शरीरावरचं मुंडकं नदीच्या पात्रामध्ये टाकून दिलं. आणि त्यांनी लढाई लढली, पेशव्यांना गांधीला पाय लावून पळायला लावलं. शनिवार वाड्यावर पेशव्यांचं जातीवाद्यांचं इथल्या माणसाला जुनाभरापेक्षा बी बेहतर जीवन जगणाऱ्या जातीवादी पेशव्यांचं शनिवार वाड्यातनं बाहेर काढलं आणि त्या बदल्यामध्ये आपल्या माणसाला
सैन्यामध्ये नोकरी भेटली. नोकरी करणाऱ्या सैन्यातल्या पोरांना शाळेमध्ये शिक्षण भेटलं आणि त्यांनी केलेल्या अविरत त्याग आणि बलिदानावर, त्यांनी दिलेल्या कुर्बानीवर आपला सर्वांचा मसिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला. म्हणून या भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावर माझ्या माणसाच्या रक्ताने रक्ताळलेली आणि माझ्या माणसांच्या मांसाचा चिक्कल असलेल्या या भूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण येतो. बाबासाहेब आंबेडकर 27 साली या ठिकाणी आले. त्यांनी विजय स्तंभाला मानवंदना दिली. बाबासाहेबांच्या अति कार्यबाहुल्यामुळं इथल्या मानव मुक्तीचा लढा गावागावामध्ये शहराशहरामध्ये पोहोचवण्याच्या व्यस्त कामामुळं बाबासाहेबांना नंतर या ठिकाणी येता आलं. त्यानंतर आमचे काही लोक या ठिकाणी येत होते, परंतु आमच्या लोकांना ती परंपरा ठेवता आली नाही. म्हणून 1985 सालापासून मी कॉलेजला असताना 15 वर्षाचा असताना आम्ही सायकल घेऊन या ठिकाणी आलो. या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं मानवंदना दिली त्या पद्धतीनं मानवंदना दिली आणि बाबासाहेबांनी ज्या प्रकारे आपल्या सहकाऱ्यांना अनुयायांना मार्गदर्शन केलं त्याच प्रकारचं मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करून बाबासाहेबांनी निर्माण केलेली अभिवादनाची परंपरा 1985 साली आम्ही पुनर्जीवित. त्यावेळेस आम्ही फक्त 40 लोक होतो, परंतु महारवीरांच्या रक्तातली जिद्द आमच्याही धावण्यामध्ये होती. त्या महारवीरांच्या याच्यावर आम्ही सातत्यानं प्रयत्न केलं. गावागावामध्ये गेलो, वस्त्यावस्त्यामध्ये गेलो, लोक जमवत गेली. आपल्या पूर्वजांचा शूरवीरांचा इतिहास लोकांच्या कानाखानामध्ये गुंफत गेला. त्यांच्या काळजामध्ये आपल्या शूरवीरांचा शहीदत्व आणि शहादत हे पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं मग हळूहळू लोक आली. आमच्या नंतर काही नेते आले, अजून काही नेते आले. आम्ही 40 होतो. 40चे 4000 झालो, 4 लाख झालो. आता 4 लाखाच्या वरती आम्ही गेलो आणि हे वरती जात असताना या ठिकाणी ज्या वेळेस लोक आपली जमायला लागली, आमच्या श्रद्धेचा आणि आमच्या आस्थेचा बाजार या ठिकाणी आपल्या काही लोकांनी मांडला आणि या आस्थेचा बाजार मांडण्याच्या विरोधामध्ये आणि इथं जेव्हा लोक जमायला लागली, या स्तंभाची माहिती व्हायला लागली, त्यावेळेस 2009 पासून नाना पाटेकरांनी एक पिक्चर काढला होता देऊळ नावाचा. त्या देवळाच्या ह्याच्यामध्ये लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेवर पोट पाणी भरण्याचा धंदा होता आणि तोच धंदा त्या आणि तोच धंदा 2009 पासून दुर्दैवाने माझ्यासाठी जन्मलेल्या पोट भरू करणाऱ्या आणि नाचक्या अवलादीच्या मार लोकांनी केला आणि त्यांनी स्तंभाच्या बाजूला देवारा लावला, अंगारा लावला, पाया पडण्याची पद्धत आणली, मानवंदनेची पद्धत, जाऊन दगडाला पुजण्याची पद्धत, ती जी पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. त्या बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या अभिवादनाच्या परंपरेला पायदळी तुडून भीमा कोरेगावचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी स्टॉल टाकले, त्या ठिकाणी हॉटेलं टाकली, त्या ठिकाणी आमच्या माणसाला येणाऱ्या शास्त्रेचा आणि श्रद्धेचा बाजार, या बाजार बुजव्यांना रोखण्याचा आपण प्रयत्न केला. आपण जोपर्यंत स्तंभावर सभा घ्यायचो तोपर्यंत हे बाजार मुंगे गांडीला पाय लावून पडायचे. परंतु 2018 मध्ये आपल्या लोकांवर मानवंदना देत असताना हल्ला झाला, आपले लोक रक्तबंबाळ झाले. त्यावेळेस गांडीला पाय लावून लावणारे लोक पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या पुढे डोम मनवत बसले, उजरेखरी करत बसले आणि या उजऱ्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन आपल्या स्तंभाचा कब्जा.
माझा सवाल आहे तुमच्या लोकांना की आपण या ठिकाणी शहीदांच्या दिवा कोरेगाव मध्ये शहीद झालेल्या शहीदांना श्राद्ध देण्यासाठी येतो का आपल्या जातीच्या लोकांना का आपल्या लोकांना या ठिकाणी एक 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं तर श्राद्ध द्यायला येतो का आपल्या लोकांचे आणि बाजार भडव्यांचे सर्वांचे वडिलांचे पोट भरायला या ठिकाणी येतो याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या समाजामध्ये गमती नाही, दलालांची आपल्या समाजामध्ये कमी नाही. आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांनी 14 शाळाच्या काठावर आपल्या लोकांना